सर, पुण्यामध्ये राज ठाकरेंनी एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना समजताना असं व्हायरल व्हिडिओ क्लिप संदर्भात सांगितलं की 10-12 वर्षाचा खेळ उघडा पडेल. हे सगळं उघडं पाडायचं असेल तर तुम्हाला निवडून यायचं असेल तर मतदार यादीवर काम करा. तोपर्यंत विजय आपला होणार नाही, कारण की आपल्या मतांची चोरी होते, मत चोरली जातात, त्यामुळे सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय. ते काय म्हणायचे मला काही कल्पना नाही, परंतु माझं सुद्धा आमच्या पक्षाच्या लोकांना सुद्धा आणि इथल्या लोकांना सुद्धा एवढ्याच्या लोकांना सुद्धा सांगणं आहे की आता आपल्याला निवडणुका येत आहेत आणि त्या सगळ्यांनी आपल्या मतदार याद्या ज्या आहेत त्या बरोबर आहेत की नाही, काही नवीन मतदार उभे करायचे आहेत का, काही डुप्लिकेट कोण आले आहेत का, या सगळ्यांचा अभ्यास आतापासूनच करायला पाहिजे. ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना ते करावंच लागतं, कारण आता ऐन निवडणुकीच्या वेळेला फक्त आपलं तिकीट घेऊन निवडणूक लढवणं यापेक्षा अगोदरपासूनच मतदार याद्या तपासून तिथून काम सुरू करणं हे महत्त्वाचं असतं. बोगस लाडक्या बहिणींचा सुळसुळाट झालाय. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रकार उघडकीस आलाय. काही केवायसीचे प्रॉब्लेम सापडले. अशा अनेक जवळजवळ राज्यभरात 26,34,000 बोगस लाडक्या बहिणी दरमहा 1,50,000 रुपयांचा निधी सरकारकडून घेऊन फसवतात. ते बघा, त्यावेळेला निवडणूक एकदम तोंडावर होते. सर्व आमदार आणि सर्व काय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे आपापल्या निवडणुकांच्या कामामध्ये गर्क होते आणि मग अशा वेळेला कोणी काय नोंदल्या, कोणी काय नोंदले, कोणी काय नोंदले, आणि त्यावेळेला हे सगळं पाहायला पण ठराविक वेळेमध्ये सुरू करायचं होतं लाडक्या बहिणीचं अनुदान, आणि मग जे आहे ते मग मंजूर करण्यात आलं. पण त्याच वेळेला मला आठवतं की मंत्रिमंडळात सुद्धा अशी चर्चा झाली होती की काही ठिकाणी गडबड आहे असं वाटतं. निवडणूक झाल्याबरोबर या सगळ्यांची जी आहे चौकशी करण्यात यावी आणि जे नियम आपण ठरवून दिलेले आहे की एका घरामध्ये फक्त 2च, तर तिथे 3-3 असतील तर नाही, कोणाकडे 4 चाकी गाड्या, अमक्या गाड्या, हे सगळं जे आहे तर नाही, सरकारी कर्मचारी नाही. त्याच्यानंतर दुसरी जर एखादी सवलत ते घेत असतील महाराष्ट्र सरकारकडून तर त्याच्याबद्दल, तर ह्या सगळ्या गोष्टींची जी आहे त्या नियमाच्या बाहेर जाऊन त्यावेळेला सगळ्यांनी पटापट अर्ज भरले आणि त्यावेळेला कोणाला नाही म्हणणं सुद्धा कठीण होतं. सगळ्यांना कोणाच ऑब्जेक्शन घेत नव्हतं. पण आता जर ह्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागल्या तर मला असं वाटतं की मी मागे सुद्धा सांगितलं की कुठलीही कारवाई न करता हे जे ज्या भगिनींनी घेतलेले आहेत आणि ते नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून सांगावं की मला ही सवलत नको, प्रश्न मिटला. हां, आता जर पुरुषांनी जर काही नावं काहीतरी गडबड केली असती तर त्यांच्या बाबतीमध्ये कडक कारवाई करायला पाहिजे, हे माझं मत आहे. 1 कोटी महिला लखपती दिदी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. लाखो महिला लखपती दिदी झाल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही बहिणींचं प्रेम स्वीकारणारे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हणाले. चांगली गोष्ट आहे ना, का नाही? आम्ही बहिणींचं सुद्धा प्रेम आम्हाला हवं आहे आणि भावांचं सुद्धा प्रेम आम्हाला हवं आहे. म्हणून बहिणींना जसे आपण त्या वेगवेगळ्या सोयी देतो, शिक्षणापासून तर त्या लाडकी बहीण योजनेपर्यंत, तसंच भावांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय आपण सांगितलं की शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी वगैरे जे आहे त्याचा विचार योग्य वेळ आपण करणार आहोत आणि त्यांना ज्या काही गोष्टी लागत आहेत ग्रामीण पातळीवर त्या देण्याचा आपला प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना काय लागतंय? पाणी लागतंय, वीज लागते, चांगलं बियाणं लागतंय, बाजारभाव लागतात, तिकडे रस्ते बिस्ते जे आहेत व्यवस्थित लागतात, ते सगळं करण्याचा प्रयत्न आपला चालू आहे. हे सगळं लाडक्या भावांसाठीच आहे ना. हरी म्हणणारी आहे, मी रामकृष्ण हरिवाली आहे तरी मटण खाते, असं वक्तव्य त्यांनी काल त्या सभेत केलं. त्यामुळे पुन्हा नव्या वाहनाला माझं स्पष्ट म्हणणं आहे
सरकारनं आणि कोणीही काय खावं याच्या बाबतीमध्ये जास्त लक्ष देण्याची गरज नाही. आम्ही दिल्लीतून होत असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना लगावलाय. 10 वेळा मी मुख्यमंत्र्यांना वेळ मागितला पण त्यांनी दिला नाही आणि एकाच वेळेत मला शहानी वेळ देऊन त्यांनी माझं कामही केलं. नाशिकच्या एका कार्यक्रमात सुळेंनी हटवलं लागलं. चांगली गोष्ट आहे ना. BJPच्या मंत्र्यांनी मग ते हे नाही तर ते त्यांनी कामं केली हे महत्वाचं आहे. चालते. भाजप आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली. मला माहिती नाही की कोणाचा रिमोट कंट्रोल कुठे आहे ते, परंतु मला स्वतःला असं वाटतं की आता हे मतदार आणि तरुण मतदार एवढे हुशार झाले, शहाणे झाले, पुन्हा एकाचा रिमोट कंट्रोल कुठे चालतो असं म्हणणं मला वाटतं कठीण आहे. अनेक लोक अनेक फॅक्टर्स काम करत असतात प्रत्येक मतदारसंघामध्ये. काही लोक बोलके असतात, काही लोक बोलत नाहीत. ते मतदान पेटीमध्ये आपला विरोध असेल तर विरोध नोंदवून मोकळे होतात. पुणे विद्यापीठ अनुदान आयोगानं UGCनं पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गणिताच्या अभ्यास आराखड्यामध्ये आता वैदिक गणित हा विषय शिकवण्याचं ठरवलेलं आहे. वैदिक गणित मला काय कल्पना नाही. मी गणित शिकलो पण वैदिक गणित काय मला काय कल्पना नाही. माहिती घेईन. वैदिक काळातलं जे सूत्रांवरून आधारित अंकशास्त्र गणित होतं. तुम्हाला माहिती आहे का ते काय आहे? मी सांगतो मलाही माहिती नाही. ते माहिती घ्यायची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.